अवलोकन हे उद्याच्या पिढ्यात होईल. अवलोकन हे उद्याच्या पिढ्यात होईल, बेईमानांची गिनती किड्यात होईल. अवलोकन हे उद्याच्या पिढ्यात होईल, बेईमानांची गिनती किड्यात होईल. अरे ज्यांनी ज्यांनी सोडले अण्णाभाऊंच्या चळवळीला, अरे ज्यांनी ज्यांनी सोडले अण्णाभाऊंच्या चळवळीला, त्या साऱ्यांचीच गिनती हिजड्यात होईल, त्या साऱ्यांचीच गिनती हिजड्यात होईल. सर्वांना जय भीम, जय लहुजी, जय जोहार, जय बिरसा, जय सेवालाल व तमाम बहुजन महापुरुषांना वंदन करून मी आपले काही मत आपल्यासमोर मांडत आहे. भावंडांनो, या व्हिडिओच्या निर्मितीचा एकमात्र उद्देश आहे आणि तो हा उद्देश आहे की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली आणि त्या फकीरा कादंबरीतून अण्णाभाऊ साठेंना मातंग समाजाला नेमकं काय सांगायचं आहे. अण्णाभाऊ साठे फकीरा कादंबरीच्या तत्त्वज्ञानातून मातंग समाजाला नेमकं काय सुचवू इच्छितात यावर भाष्य करणं या व्हिडिओचा एकमात्र उद्देश आहे. हे आपण समजून घ्या. फकीरा आणि फकीराचं तत्त्वज्ञान यावर पुढचे 5-7 मिनिटं मी जे काही बोलेल ते तुम्ही चिंतनशील पद्धतीनं ऐकून घ्यावं आणि त्यावर आपापली मतं नोंदवावं. मी मात्र एवढं आव्हान मी तुम्हा सर्वांना करतो. भावंडांनो, फकीरा कादंबरी जेव्हा अण्णाभाऊ साठे लिहितात त्यावेळेसचा एक इतिहास आहे. अत्यंत दारिद्र्यामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झालेला असतो आणि अण्णाभाऊ जेव्हा पाळण्यात असतात तेव्हा ह्या फकीराचं इंग्रजांविरुद्धचं बंड चालू असतं आणि इंग्रजांच्या कडनं लुटून आणलेल्या सुरतीभर नाणे अण्णाभाऊच्या आत्याच्या हातामध्ये तो फकीरा देतो आणि सांगतो की बाळ आणि बाळंतपणीचं देखभाल कर आणि दोघांचीही चांगली स्थिती झाली पाहिजे यासाठी तू काळजी घे, असं तो सांगून निघून जातो. आणि त्याचे उपकार म्हणून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या फकीरावर आपल्या शब्दांची ही पूर्ण रास ओतली आहे. ती तुमच्यासमोर आज मांडणं, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडू इच्छितो. ते तुम्ही समजून घ्याल, मी अशी अपेक्षा करतो. आपण बघाल, हे फकीरा पुस्तक आहे, ही कादंबरी आहे. यातील काही भाग मी आज आपल्यासमोर मांडतोय. अण्णाभाऊ साठेचं नेमकं फकीरामधलं काय तत्वज्ञान आहे हे समजून घ्यायचं असेल तर अण्णाभाऊ साठे माणसाबद्दल अण्णाभाऊंचं काय मत आहे तर अण्णाभाऊ साठे म्हणतात, निराशेच्या कोंडात सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाही. फकीराच्या पान क्रमांक 160 वर 14व्या परिषदामध्ये अण्णाभाऊ साठेंनी काय म्हटलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निराशेच्या कोंडात सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाहीत, कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव असतो. मन हे मूळचंच बेडर नसतं, ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होत असतं. जसं पोलाद निखाऱ्यात काही क्षण तापून बाहेर येतं आणि कणखर होतं, तद्वतच मन जन्मभर दुःखाच्या भटीत जळून कणखर झालेली असतात. अण्णाभाऊ साठेंचं हे तत्त्वज्ञान आहे. मातंग समाजानं हे अण्णाभाऊचं तत्त्वज्ञान नीट समजून घेतलं पाहिजे. मातंग समाजाच्या विषयी बोलत असताना अण्णाभाऊ साठे फकीरामधून काय सांगतात. अत्यंत उपासमारीची वेळ आलेली आहे आणि हा समाज बाहेरून धान्याची लूट करतो आणि धान्याची लूट करून आपलं पोट भरतो. त्यावर प्रांताकडनं सगळ्यांना अटकेचे आदेश येतात
त्यावेळेस ही सगळी लोक अटक झालेली असतात. त्यावेळेस गावातले पंत कुलकर्णी जातात आणि त्या प्रांत साहेबांना ठणकावून काय सांगतात. पान नंबर 118 हा उल्लेख आलेला आहे. कुलकर्णी पंत प्रांत साहेबांना सांगत आहेत, साहेब हे लोक मडी नसून जिवंत माणसं आहेत. साहेब हे लोक मडी नसून जिवंत माणसं आहेत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पारणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार त्यांच्यावर काय काबू करू शकत नाही, कारण तलवार त्यांनी फार चालवल्या आहेत. पंतांनी हे मातंग समाजाचं केलेलं वर्णन मातंग समाजाच्या शौर्याचं प्रतीक आहे भावंडांनो, ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. संयम, मातंग समाजाचा संयम सांगताना अण्णाभाऊ साठे काय सांगतात. जोगणी प्रकरणामध्ये राणोजी आपलं शिर देतो आणि शिगावची जोगणी घेऊन येतो. हद्द पार करून तो बापू खोत राणोजीचं शिर घेऊन जातो. तेव्हा वाटेगावची सगळी मंडळी शिगावला जाऊन भिडते आणि न्यायिक पद्धतीने लढते. आणि न्यायिक लढा असा ठरतो की बापू खोतानं आगळीक केलेली असते आणि आगळिकीच्या कारणानं राणोजीचं शिर पुन्हा वापस दिलं जातं. आणि मग तोच बापू खोत काही दिवसांनी वाटेगावच्या जोगणीमध्ये येतो आणि आगळीक करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस पंत आणि प्रांत यांच्यामध्ये झालेला संवाद पान क्रमांक 74 अण्णाभाऊ साठेंनी रेखाटलाय. आणि तो संवाद असा आहे की मांग जात ही लढाऊ आहे, ते भुरटे नाहीत. मांग जात लढाऊ आहे, भुरटे नाहीत. खोतानं ज्यांचं शिर मारलं त्याच्याच मुलानं खोतांचा हात तोडला. मी म्हणतो असा संयम पाळणारी दुसरी जात कोणती आहे. पण मातंग समाजाच्या संयमाबद्दल बोलताना हे उद्गार का काढतात भावंडांनो, आम्हाला समजून घ्यावं लागेल. मातंग समाजाच्या शौर्याबद्दल बोलताना अण्णाभाऊ साठे सांगतात, शिगावची जोगणी वाटेगावमध्ये भरायला लागते आणि तो बापू खोत वाटेगावात येऊन आगळीक करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस फकीराची तलवार त्याच्यावर तळपते. फकीरा त्याला खाली पाडतो आणि सांगतो, पान क्रमांकवर 35 बघा, फकीरा बापू खोताला चेतावणी काय देतोय, खोत ती तलवार तिथंच पडू दे, तो घोडा घे निर्जीव घेऊन पळत सूट, परत इकडं बघू नका. एक लक्षात ठेव, इथं फकीरा नावाचं मरण गबऱ्यावर बसून फिरत असतं. हे फकीराच्या ओटी अण्णाभाऊ उद्गार का घालतात, काय सांगायचं अण्णाभाऊंना या फकीराच्या तोंडून. हे जे शब्द अण्णाभाऊ साठे उद्गारत आहेत की खोत तू इकडे ह्या वाटेगावकडं वाकडी नजर करण्याचं आता तू बघू नकोस. आणि हे तू कायम लक्षात ठेव की इथं गबऱ्यावरून फकीरा नावाचं मरण फिरत असतं. हे समग्र मातंग समाजाच्या शौर्याचं प्रतीक अण्णाभाऊ साठेनं रेखाटलेलं आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. अण्णाभाऊ साठे फकीरा ही कादंबरी समग्र मातंग समाजाच्या शौर्याचं प्रतीक म्हणून पुढे आणतात. सावळा मांग आणि प्रांत यांच्यामधले काय संवाद झालेला आहे जोगणी प्रकरणामध्ये, पान क्रमांक 54 वाचा भावंडांनो. सावळा लटकेच हसत म्हणाला, आम्हाला राणूजीचा सूड घ्यायचा असता. हा राणोजी फकीराचे वडील अत्यंत शूरवीर. शिगावमध्ये जाऊन एकटा हा राणोजी शिगावची जोगणी घेऊन वाटेगावच्या हद्दीमध्ये येऊन मरण पत्करतो आणि तो शिर घेऊन बापू खेत जातो. हा राणोजी
सावळा मांग त्याच्या हत्येच्या नंतर प्रांतांना खडे बोल सुनावतोय आणि काय म्हणतोय की आम्हाला राणोजीचा सूड घ्यायचा असता तर खोताचं डोसकं काय कुलपात नव्हतं, कुठं बी मारलं असतं आणि अजून बी खोतानं आमची जोगणी परत न्यायला यावं, जाग्यावरच मुंडकं नाही मारीन तर मांगाची अवलाद नवं आणि अवलादलीला बी हेच सांगून मी मरणार आहे. हे सावळाचे शब्द मातंग समाजाच्या शौर्याचं प्रतीक ठरतात, मातंग समाजाच्या अस्मिता ठरवतात. भावंडांनो, आम्ही आतून जळतोय. कोणीतरी माणूस येतो इथं आणि सांगतो की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, ही अण्णाभाऊच्या विचाराची माणसं नाहीत, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. म्हणून आज ह्या सगळ्या विषयांवर पोटतिडकीनं बोलावं लागत आहे. निष्ठा अण्णाभाऊ साठेने या फकीरा कादंबरीत मातंग समाजाच्या विविध पैलूंवर बोललेला आहे. संयम, निष्ठा, शौर्य, आम्ही आमचं बोट धरून कुणीकडे प्रवास करायला पाहिजे, या सर्व गोष्टीवर फकीरा कादंबरीत अण्णाभाऊ साठेने बोललेला आहे. मातंग समाजाच्या निष्ठेबद्दल अण्णाभाऊ काय वर्णन करतात. राणोजीचं बलिदान जातं आणि बलिदानानंतर राणोजीची पत्नी राधा ही कामाला जाते. त्यावेळेस गावचा शंकर पाटील हे राधाला काम करताना पाहतो आणि एक बैल गाडी धान्य सगळं राणोजीच्या बापाच्या पुढे आणून सांगतो की यानंतर दौलती राधाला कामाला पाठवू नकोस, कारण अरे दाण्याची पोती देणं आणि शीर कापून नेणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शीर पिकत नाहीत. दौलती खोताशी झटून झगडून ज्यानं प्राण दिला त्याची ही अब्रू आहे आणि ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही. हे शंकरराव पाटलाचे शब्द मातंग समाजाच्या समग्र निष्ठेबद्दल आहेत. अण्णाभाऊने हे वर्णन काय केलेलं आहे याच्यावर मातंग समाजाने विचार केला पाहिजे. आम्हाला कुणाच्या तरी नादी लागून हा महापुरुषांचा विचार सोडून जी लोक महाराष्ट्रामध्ये गरळ ओकत सुटलेले आहेत त्यांच्या वाटेने जायचंय की अण्णाभाऊ साठेने एक सुसंपन्न असा वारसा आमच्याकडे दिलेला आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, या वाटेनं जायचं आहे. ते मातंग समाजाने ठरवावं एवढी विनंती या समाजाचा एक जागरूक युवक म्हणून मी आपणास करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय भीम, जय लहुजी, जय संविधान.